नमस्कार पशुपालक मित्रांनो. मित्रांनो, बाजारातून गाय खरेदी करीत असताना बऱ्याचशा लोकांचा गोंधळ होतो, की नेमकं गाय खरेदी करताना नेमकं कशी गाय खरेदी करायची, कुठल्या गायी निवडायच्या. कारण की सर्रास गायींच्या किमती 1,00,000च्या आसपास असतात. तर ₹1,00,000ला पात्र ठरणारी गाय आपण बाजारातून निवडायची असते आणि ही गाय खरेदी करणं हा एक ओपन चॅलेंज थोडक्यात असल्यासारखाच एक प्रकार आहे. कारण की गाय खरेदी करणं हा सोपा विषय राहिलेला नाही. कारण की ती गाय आपल्याला चांगली भेटते का? चांगल्या क्वालिटीची गाय आपण खरेदी करतोय का? ह्या गोष्टी जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर पशुपालक मित्रांनो, बाजारामध्ये आलेल्या ज्या गायी आहेत, त्या सगळ्याच चांगल्या असतात असं नाही. कारण की बरेचसे गायी काही खोडीच्या असतात. काही लवकर हिटवर येत नाहीत, तर काही गाब जात नाहीत. तर काही गायी आजारी असतात. अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम मधल्या ह्या गायी या बाजारामध्ये आलेल्या असतात. तर त्यातून आपल्याला निवडक आणि चांगल्याच अशा गायी खरेदी करायच्या असतात. पशुपालक मित्रांनो, अवघ्या 8 मिनिटांमध्ये मी सविस्तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायी कशी खरेदी करायची व कोणत्या गायी बाजारातून निवडायची याची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. कारण की ही माहिती तुम्हाला कुठलाही व्यापारी देऊ शकत नाही किंवा कुठलाही डॉक्टर देऊ शकत नाही. ही जी माहिती आहे ती आपण एकदम जाणकार माणसांच्या अभ्यासातून ही माहिती तुमच्यासमोर सांगत आहे. कारण की मित्रांनो, गायी खरेदी करत असताना आपल्याला गायीचे 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. 3 टप्प्यामध्ये गाय बघायची आहे. गायीच्या चेहऱ्यापासून ते गायीच्या मानेपर्यंतचा एक भाग, गायीच्या मानेपासून गायीच्या पाठीपर्यंतचा एक भाग आणि पाठीपासून पाठीमागे कासेपर्यंतचा एक भाग. ह्या 3 टप्प्यांमध्ये गायी आपण सविस्तर समजून घेऊ. जेणेकरून तुम्हाला समजून घ्यायला सोपं पडेल. मित्रांनो, पहिल्यांदा जी आपल्याला गाय बघायची आहे, तर ती गाय घेत असताना त्या गायीवरून हात फिरवला असता गाय अट्रॅक्टिव्ह होते का? गाय आपल्याला प्रतिसाद देते का? हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा आपण गायीच्या पाठीवरून हात फिरवून बघा. गाय जर कोमेजून उभा राहिलेली आहे किंवा गाय जर कुचमून उभा राहिलेली आहे, तर आपण समजून घेऊ शकतो की गाय कुठल्यातरी तणावामध्ये आहे. गाय ताणतणावामध्ये आहे. आणि किंवा गाय थोडीशी मंद आहे किंवा आजारी आहे. जर गाय आपल्याकडं प्रतिसाद देत असेल, आपल्याकडं अट्रॅक्टिव्ह होत असेल, कान टावकारून जर आपल्याकडे बघत असेल, तर समजून जायचं की गाय चंचल आहे आणि ही गाय ॲक्टिव्ह आहे. तर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, गायीचं नाक. गायीच्या नाकावरती दवबिंदूसारखं साचलेलं थेंब असायला पाहिजे. गायीच्या नाकावरती, नाकपुड्यांवरती ओलावा असायला पाहिजे. जर गायीच्या नाकपुड्या जर कोरड्या असतील किंवा पांढरट पडून कोरड्या झालेल्या असतील, तर आपल्याला असं समजून घ्यायचं त्या ठिकाणी की गायीला ताप आहे किंवा अ, उष्णता आहे गायीमध्ये जास्त किंवा गायीमध्ये ताप जास्त आहे. तर तिसरा भाग असा आहे मित्रांनो, गायीचे डोळे. गायीचे डोळे हे पांढरे शुभ्र आणि पाणीदार असायला पाहिजेत. गायीच्या डोळ्यामध्ये तांबसपणा किंवा पिवळसरपणा किंवा लालसरपणा नसायला पाहिजे. जर गायीचे डोळे जर पांढरे शुभ्र आणि पाणीदार नसतील, तर समजून घ्यायचं आहे की गायी आजारी पडण्याची शक्यता आहे. पशुपालक मित्रांनो, ही माहिती एकदम सहज तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच समजून येणारी आणि सगळ्यांच्याच दृष्टीने लगेच दिसणारी ही माहिती आहे. आणि ह्याच छोट्या-छोट्या टिप्स गाय खरेदी करताना एकदम मोठ्या कामाच्या ठरत असतात. दुसरी गोष्ट आहे गायीचे कान. गायीचे कान जास्त पण मोठे नसायला पाहिजेत किंवा जास्त पण लहान नसायला पाहिजेत. गायीचे कान आकारबाज व गोलाकार मापात असायला पाहिजेत. पशुपालक मित्रांनो, तिसरा भाग आहे गायीच्या मानेपासून ते पाठीपर्यंतचा. या भागामध्ये बघायचं आहे की गायीच्या दोन्ही पण कूस गच्च भरलेले आहेत का? कारण की गायी बाजारामध्ये आणत असताना बरेचसे व्यापारी गायीला पिठाचं पाणी किंवा सुकडीचं पाणी किंवा सुग्रासाचं पाणी पाजून गायीचं पोट गच्च भरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गायीची एकच कूस गच्च झालेली असते व एक कूस कमी भरलेली असते. तर गायीच्या दोन्ही पण कूस ह्या गच्च भरलेल्या असायला पाहिजेत. त्यामुळं आपल्याला समजून जातं की गाय पचनक्रिया व्यवस्थित आहे. तिसरा भाग आहे मित्रांनो, गायीच्या फासळ्या. गायीच्या फासळ्या ह्या उघड्या नसायला पाहिजेत. लांबनच गायीच्या सगळ्याच फासळ्या मोजता येतात. एवढी पण गाय उघडी नसायला पाहिजे. जर गायीच्या सगळ्या फासळ्या जर दिसत असतील, तर 100% समजून घ्यायचं आहे मित्रांनो, की गाय या अगोदर मोठ्या आजारातून रिकव्हर झालेली आहे आणि गाय आजारी पडली होती त्यामुळेच बाजारात विक्रीसाठी आणलेली आहे.
मित्रांनो, गाईचं आपल्याला बाजारातल्या गाईचा आपल्याला इतिहास माहिती नसतो, की गाय ह्या अगोदर दुधाला काय चाललेली आहे, ह्या अगोदर तिची किती येतं झालेली आहेत किंवा ह्या अगोदर ती आजारी पडली होती किंवा किती वेळा, का कुठल्या आजाराने ती ग्रस्त होती का चांगली होती का. सगळ्या गोष्टी गायीचा इतिहास आपल्याला माहिती नसतो. कुठल्या सिमेंट्सनी भरलेले आहे किंवा ह्या गायीचं वंशावळ काय आहे, तिचं बाप कोण, आई कोण, काहीच आपल्याला गोष्टी माहीत नसतात. त्यामुळं बाजारातून गाई खरेदी करत असताना ह्या बारीक-सारीक गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो, ते म्हणजे गाईची कास. कारण की गाईच्या कास वरूनच गाईचा सौदा होत असतो. व्यापारी गाईच्या कासाबद्दलच जास्त बोलबच्चन सांगत असतात. कारण की मित्रांनो, गाईची कास मोठी आहे म्हणजे याचा अर्थ गाय दूध चांगलं देते असा बिलकुलच नाही. कारण की सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो, तो असतो मिल्क लाईन. म्हणजे गाईच्या काशीकडे जाणाऱ्या ज्या दुधाच्या नसा आहेत, दुधाच्या शिरा आहेत, त्या ब्रॉड असायला पाहिजेत, सहजासहज दिसणाऱ्या असायला पाहिजेत. आणि त्या दुधाच्या नसा प्रॉपर जर दिसत असतील, तरच गाई भविष्यात आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. आपल्या डेअरी फार्ममध्ये भविष्यात ती चांगलं दूध देऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, गाईचं दूध जे आहे, ते गाईच्या खाण्यापिण्यावरच वाढत असते. आणि बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी चाललेल्या असतात. एच-एम, होस्टन फ्रिजन गाई म्हणजे तिचा कलर बघा किंवा हे बघा, असं बरेचसे व्यापारी बोलत असतात. गाईला जर पॅच प्रॉपर असतील, कलर जर व्यवस्थित असेल, तर कलरवर गाय दूध देते याचा असा अर्थ नाही. कारण की या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की गाईचं जे काय हुक बोन आहे, ज्याला आपण शेपटीच्या उजव्या साईडचे आणि डाव्या साईडचे जे काही हड हड्डे आहेत, त्यामध्ये जास्त गॅप असणं गरजेचं आहे. कारण की या गॅपमुळं गाय ज्यावेळेस येत असते, ज्यावेळेस वासरू गायला होत असतं, त्यावेळेस तिला जास्त वेदना होत नाहीत किंवा जास्त एनर्जी तिथं वेस्ट होत नाही. गाय एकदम आरामात यायला जाते. आणि जर ते अंतर जर कमी असेल गायच्या हुक बोनचं, म्हणजे शेपटीच्या उजव्या डाव्या साईडचे जे हड्डी आहे त्यामधलं जर अंतर कमी असेल, तर वासरू गाय येत असताना वासरू अडकणं किंवा वासरू फिरणं किंवा सहजासहज गाय न येणं, त्या अशा वेळेस डॉक्टरला बोलवणं किंवा गायला बऱ्याचशा वेदना होणं किंवा वासरू दगावण्याची शक्यता असणं, अशा गोष्टी असतात. त्यामुळे पाठीमागचं अंतर, शेपटीच्या उजव्या डाव्या साईडच्या अंतर जे आहे, जे दोन्ही बाजूचे जे हड्डे आहेत, त्यामध्ये 1 इंचाचं तरी कमीत कमी अंतर असायला पाहिजे, जेणेकरून गाय आरामात येऊ शकते. वासरू एकदम सुखरूप तिची डिलिव्हरी होऊ शकते. तर अशा छोट्या-छोट्या काही बारीक-सारीक गोष्टी आहेत पशुपालक मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ बऱ्याचशा व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना सुद्धा खटकणारा असू शकतो. पण अशीच नवनवीन माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. पशुपालक मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलला नवीन असताल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी भेटत राहील. आपण नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण आणखीन पण चॅनल सबस्क्राईब नाही केला, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ भेटत राहतील. त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.